जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना राज्यातील शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अर्थात मागेल त्याला योजना या तत्वावरती दिल्या जात आहेत। आणि याच योजना राबवल्या जात असताना त्या कशा प्रकारे राबवल्या जाव्यात, याचे लाभ कशा प्रकारे दिले जावेत, चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवरती काय कारवाई करावी, अशा संदर्भातील एक महत्त्वाची अशी या योजना राबवण्याच्या संदर्भातील कार्यप्रणाली आज 6 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जुलै 2019 पासून राज्यामध्ये महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सर्व योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मात्र या योजना राबवायला सुरू झाल्यापासून लॉटरी पद्धतीने शेतकऱ्याची निवड केली जात होती। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2019, 20, 21, 22 या वर्षामध्ये अर्ज करून त्यांची अद्याप निवड झालेली नव्हती। आणि अशा सर्व शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये लाभ देण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजना राबवली जात आहे। 1 एप्रिल 2025 पासून राज्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती ही योजना राबवायला सुरुवात झालेली आहे। आणि याच्याच अंतर्गत आता महाडीबीटी वरती आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रणालीवरती विचारात घेण्यात येतील आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्र सादर करतील, दिशाभूल करून लाभ घेण्याचा प्रयत्न करतील, अशा शेतकऱ्यांकडून लाभ वसूल करून घेतला जाईल आणि त्यांचा आधार आणि फार्मर आयडी हा पुढील 5 वर्ष कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे। अर्थात त्या शेतकऱ्याला पुढील 5 वर्ष कुठल्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही। ज्या घटकाकरता लाभार्थीची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्यानं किमान पुढील 3 वर्ष घेणं अपेक्षित राहणार आहे। बरेच सारे शेतकरी अवजार विकत घेतात, त्याचा लाभ घेतात, सबसिडी मिळाल्यानंतर ते अवजार विकून टाकतात। अशा प्रकारे आता गैरप्रकार केल्यास त्या शेतकऱ्यांकडून अनुदान वसूल केलं जाईल आणि पुढील 3 वर्ष अशा शेतकऱ्याला ब्लॉक केलं जाणार आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील। तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा असणार आहे। याचप्रमाणे जी कागदपत्र उदाहरणार्थ 7/12 अट जातीचं प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध आहेत, असे कागदपत्र एपीआय द्वारे उपलब्ध होऊ शकतात। त्यासाठी आवश्यक सुविधा महाआयटी मुंबई यांच्या मार्फत पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कागदपत्र हे अपलोड करण्याची भविष्यामध्ये गरज सुद्धा असणार नाही। अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महाडीबीटी पोर्टलवरती विभागाच्या संकेतस्थळावरती अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहणार आहे। लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यानं विहित मुदतीमध्ये लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द करण्यात येईल। सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही। अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा सूचना आता या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेच्या संदर्भात देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कागदपत्र अपलोड करतील अशा शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष ब्लॉक, आणि जे शेतकरी योजनांचा लाभ घेऊन त्याचा चुकीच्या पद्धतीने पुढे हे करतील म्हणजे जसं की अवजार विकणं असेल किंवा त्याच्याबद्दलची काही चुकीच्या पद्धतीची हे करणं असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा 3 वर्ष ब्लॉक केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून आता राज्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना या तत्वानुसार या कार्यप्रणालीनुसार राबवण्यात येणार आहे। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।